ह्या बघा, ह्याला म्हणतात वागाट्या. घेतलं बघा पेमेंट आणि अर्जुन दादासाठी पेट्रोलला बाटली घेतल्या. हे गाईज गाडी सगळी झालं लोड, आज चालल्या घराकडं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आंघोळ पाणी सगळं आवरल्या, चालाय जोडणं वैरणीची, वैरण भरायला लागलोय. तर हे गाईज जेवण वगैरे सगळं आवरलंय. आता घरात सांगितलंय वाघाट्या आणायला शरद काका त्यांच्या घराकडे चाललोय. मित्रांनो घेतलं बा वाघाट्या, कसल्या असतात तुम्हाला घरात गेल्यावर दाखवतो. तसं मी पण काय पहिल्यांदा म्हणजे ह्याच्या आधी बघितलं आज, पण ह्याच वाघाट्या बरोबर क्लिप घेत असतो तेव्हाच फोन येतोय. वाघाट्या तुम्हाला घरात गेल्यावर दाखवतो, बाकी हेलिकॉप्टर पळवायला असतंय मजा. ह्या बघा, ह्याला म्हणतात वाघाट्या. हे गाईज हे विषय असा, मुरगाच्या ज्या मोकळ्या बॅगा झाल्या त्या जरा धुवून ठेवायचं म्हणते व्यवस्थित, म्हणजे पुन्हा बॅगा भरल्या त्यात म्हणताना तिथनं मोकळ्या केल्या बॅगा सगळ्या व्यवस्थित. आणि आता इकडे धुवायला लागले, उलटं पालटं करून सगळीकडं धुतो आणि गडी घालून ठेवली की पुढच्या वेळी वापरायला येतं. तर हे गाईज आरगेला आलोय, थोडासा काडाप्पा, परत कोबा करायला सिमेंट ते न्यायला आलोय. काका काडाप्पाच माप घ्यायला. हे गाईज जिथं मटेरियल सगळं घेतले तिथं ऑनलाईन पेमेंट चालत नाही, तिथं ऑफलाईन पेमेंट पाहिजे म्हणताना घराकडे चाललोय चार्जिंगवर स्कूटी घेऊन. स्कूटीतल्या चार्जिंगवरनं मला काय वाटत नाही गाडी पुन्हा माघारी येईल. आता घरात गेलं तर एकतर शाईन नाही तर हेलिकॉप्टर घेऊन यायला पाहिजे पुन्हा माघारी. तर या साईडला दरी, तर बघ अर्जुन दादाचं काम काय झालं. चार्जिंगवरच्या स्कूटीचा विषय असा, तुझी टक्केवारी दाखवत नाही चार्जिंग दाखवते वोल्टमध्ये. डिस्प्ले कशी दिसणार, काय दिसत नाही. 53 वोल्टवर आल्यावर चार्जिंग पूर्ण संपतंय. आणि आता सध्याला 60 वोल्ट म्हणजे मग काय लई नसते, कारण 73 वोल्ट फुल असतंय. आणि 73पासून जेवढं खाली येईल एक 60पर्यंत आल्यावर माझ्या मते आर्गल जाऊन यायचं जरा अवघड आहे, कारण 50 किलोमीटरवाली गाडी आहे ही. आणि आर्गल जायला आपल्याला 5 आणि 5 10 किलोमीटर जाऊन यायचं आहे. आत्ताच 10 किलोमीटर जाऊन आले आणि काकाने सकाळपासून पळलेली ती वेगळी बघायचं. ते रिस्क तो लेखे रेंगे काकाने येताना गाडीतून लावून देतो, टेम्पोतून जे येणार आहे तो, आणि मी घेऊन येतो गाडी ही. घेतलं बघा पेमेंट आणि अर्जुन दादासाठी पेट्रोलला बाटली घेतल्या, चाललो. आलो बघा दुकानात, चिठ्ठी घेतल्या, आता काडापा भरायचा चालू पहिला. हे गाडी सगळी झालं लोड, आज चालल्या घराकडं. मित्रांनो काकांच्या आधी आलो आम्ही. आता इथं उतरवायची जोडणं लावली पाहिजे काय तर खाली, तर त्या मुरगासची बॅगाचा एखादा कागद हातरायचा. एक तर इथं तिथं तिथं इथं 4 जागा आहेत. काका आल्यावर डिसाईड करतात कुठं होतायचं. मित्रांनो मटेरियल सगळं उतरलं बघा, आणि काडापा तिथं ठेवल्यात. बाकी संतुडीला घेऊन आलो, संतुडीला सोडायला चाललोय. त्याला आणायला बी जायला लागते आणि सोडायला बी जायला लागते असला माणूस आमचा. मित्रांनो संत्याला सोडून चाललोय घराकडं. काकांनी चार्जिंगवरच्या स्कूटीचा विषय असं केला, ब्रेक पूर्ण मागचा लूज केला, तो वाजत होता तो. म्हणताना आता गाडी ब्रेक म्हणजे पुढचा इकडे बघा. आता ही गाडी अशी थोडी स्पीडमध्ये आहे, ब्रेक पूर्ण मारला तरी बी गाडी थांबत नाही. काय पूर्ण ब्रेक मारला, हळूहळू थांबते गाडी. आणि इकडचा ब्रेक तर काय विषयच नाही, ब्रेक न्यूट्रल असते का, ब्रेक मारला तरी बी लागत नाही. गाडी रोडवर चालण्यापेक्षा अशी आधी मध्ये इकडनं तिकडनं चालवायला लय मजा येते. इकडनं पण कसं पण जायला लागते, कसं बी टर्न आडवं तिडवं कुठं तर बांधावरनं ह्याच्यावरनं रस्ता आहेत. तर मित्रांनो फायनली आलो बघा घरापाशी. आता जेवण करणार, व्लॉग एडिटिंग करणार आणि झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.